सर्वांना नमस्कार. सर्वांना माहित आहे उद्यापासून पोलीस भरती 2024 आणि 25च्या प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त तयार केलेला आहे. त्यासाठी आम्ही असा नियोजन केलेला आहे की जे उमेदवार येतात त्यासाठी आम्ही आमच्या फुटबॉल ग्राउंड मध्ये पार्किंग व्यवस्था केलेला आहे. पार्किंग व्यवस्था नंतर ते सर्व लोकांच्या जे फिजिकल टेस्ट आम्ही उद्या आमच्या परेड ग्राउंड मध्ये घेणार आहेत. आणि सर्वांना विनंती आहे, उमेदवाराला पण तुम्ही 5 वाजेच्या आधी तुम्ही हजर व्हावी. आणि आम्ही तुमच्या पहिल्यांदा तुमचं जे सामान आहे त्यांच्या ठेवण्यासाठी क्लोकरूम पण त्या बसेस ठेवलेल्या आहे, तिकडे तुम्ही सामान ठेवू शकतात. नंतर तुम्ही तुमच्या सोबत अप्लिकेशन नंतर तुमच्या सर्टिफिकेट्स, फोटोज आणि आधार कार्ड सोबत घेऊन यावी. नंतर तुमच्या अटेंडन्स घेणार आहे. अटेंडन्स नंतर तुमच्या हाईटच्या मोजणी आणि चेस्टच्या मोजणी करणार आहे. नंतर तुम्हाला आम्ही चेस्ट नंबर देणार आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर RFID वापरून आम्ही 100 मीटर्स आणि 1600 मीटरच्या जे रनिंगच्या टेस्ट घेणार आहे. त्यानंतर आम्ही गोलाफेकच्या पण घेणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना एवढं विनंती करतो की तुम्ही कोणाला आमिषमध्ये बली पडू नये आणि तुम्ही तुमच्या सोबत फक्त सर्टिफिकेट्स घेऊन या. आणि आतमध्ये आम्ही तुम्हाला सर्व सोयी सुविधा म्हणजे पाणीच्या व्यवस्था पण दिलेला आहे. किती पदांसाठी ही सगळी भरती होईल? आणि आता 215च्या वेकन्सीज आहे. त्यासाठी आमच्याकडे पुरुषसाठी आमच्याकडे आता 607 पुरुष उमेदवार आणि 600 वर महिला उमेदवार आणि 2 तृतीयपंथ उमेदवार दाखल केलेला आहे. त्यासाठी आम्ही उद्यापासून आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही 800, नंतर 1200 आणि नंतर पुढच्या आठवड्यापासून आम्ही 1500 लोकांना आम्ही फिजिकल टेस्ट साठी बोलून घेतलेला आहे. सर, 100 मीटर साठी स्पाइक शूजचा वापर करता येणार नाही. आता सूचना असा आहे की काही स्पाइक शूज वापरण्यात येत नाही. सर्वांना आम्ही सूचना पण दिलेल्या, हॉल तिकीट पण त्यामध्ये नमूद केलेला आहे. नॉर्मल शूज घाला, नाही तर बिना शूज पण तुम्ही धावू शकता. सर, बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना काही व्यवस्था करण्यात? या सर्वांना माहित आहे, काही लोकांच्या काही इकडे सोयी सुविधा मिळत नसेल ते आम्हाला तुम्ही संपर्क करावे. आम्ही नंबर्स पण आम्ही पोस्टर मध्ये मीडियाला आम्ही शेअर करणार आहेत. ते आमच्याकडे काही बॅरक आहे, तो तिकडे त्यांच्या सोयी सुविधा करणार आहेत.